तर महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्गाला अखेर ब्रेक लागलाय। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय। अधिसूचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला। 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन सरकारने थांबवलं होतं। आता अखेर ही अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। ओझरच्या विघ्नहर गणपतीची द्वारयात्रा सुरू झाली असून 4 दिवस चालणाऱ्या द्वारयात्रेनंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। वर्षानुवर्ष सुरू असलेल्या द्वारयात्रा सुरू झाली आहे। ओझरच्या बाप्पाच्या मानलेल्या 4 बहिणींना या सोहळ्याला निमंत्रित करण्यासाठी ओझरकर सज्ज झालेत। पहिलं द्वार असल्यानं उमरसच्या महालक्ष्मीला निमंत्रण दिलं जातं। बहिणींना निमंत्रण देण्यासाठी बाप्पा होडीतून प्रवास करून गेल्याचं पाहायला मिळतंय। पेशवे काळाच्या अगोदरपासून ही परंपरा सुरू झाली आहे। मात्र ओझर आणि उमरस या गावांना जोडणारा जुना रस्ता येडगाव धरणात बुडाल्यामुळे मागील काही वर्षांपासून गणेश भक्तांना हा प्रवास होडीनं करावा लागतोय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून गणेशोत्सव मंडळासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे। यंदा मंडप परवानगीसाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाहीये, त्यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे। गौरी गणेश उत्सवासाठी सजावटीच्या अनेक वस्तूंनी बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहेत। 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या उत्सवासाठी बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी आहे। आमदार बबन शिंदे यांना मोठा धक्का बसलाय। त्यांचे निकटवर्ती असलेले देशमुख कुटुंबियांनी त्यांची साथ सोडली आहे। रावसाहेब देशमुख आणि सुरेश देशमुख यांनी जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे। जयंतराव पाटील यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांची भेट घेतली। यावेळेस दोघांनी म्हसवड ते टेंभुर्णी असा प्रवास एकत्र केला। यावेळेस दोघांमध्ये राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाली। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि संघ यांच्या समन्वय नसल्यानं भाजपला फटका बसल्याच्या बातमीचं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खंडन केलं। संघ नेहमीच भाजपसोबत राहील असं त्यांनी स्पष्ट केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत। सिंगापूरमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी पंतप्रधान मोदी यांचं जोरदार स्वागत केलं। यावेळेस पीएम महाराष्ट्रीयन तालावरती ढोल वाजवतानाही दिसून आले। गुरुग्राममध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। सततच्या पावसामुळे गुरुग्राममध्ये अनेक भागामध्ये पाणी साचलं होतं। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। काही भागामध्ये 80 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। गुरुग्राममधील अनेक भागामध्ये आज मुसळधार पावसाने हजेरी लावली। नरसिंगपूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती अतिशय भीषण झाली आहे। नरसिंगपूरच्या पावसाची 2 दृश्य कॅमेरामध्ये कैद करण्यात आली आहेत। गेल्या काही दिवसांपासून देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होतोय। दिल्ली आणि एनसीआर मध्ये मुसळधार पाऊस झालाय। सतत पडलेल्या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं होतं। हवामान विभागाकडून नवी दिल्लीला अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय।